जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. येथ धरिला पुरे भावो, तय बुडणीची होय वावो. मग टाकावो जो ठावो, तो स्वयमेवो आपण होय. येत पवन याविन तरणे, प्रयासे विन प्राप्ती घेणे. सुखोपाये ब्रह्म पावने, या लागी नारायणे प्रकाशिली भक्ती. भागवत धर्माची स्थिती, बाळी भोळी भवाब्धी तरती. सुखोपाये ब्रह्म प्राप्ती, इतेची श्लोकार्थीन विशद सांगे. या नास्थाय नरो राजन, प्रमादेय कहिर्चित. धावन्नी मिल्यवा नेत्रे, न सख्यलेन पतेदिह. राजा, या भागवत धर्माचे आचरण करणाऱ्या मनुष्याला कधी विघ्ने प्राप्त होत नाहीत. डोळे बंद करून, म्हणजे विधिनियमामध्ये काही कमी असले तरी तो भक्त पतित होत नाही, फळाने वंचित होत नाही. जो श्रुती स्मृती नेनता, भावे भजे भगवत प्रथा. त्यासी विधी निषेध बाधकता, स्वप्नीही सर्वथा प्रमादून घडे. सद्भावेंसी सप्रेम, आचरितान भागवत धर्म. बांधू न शके कर्मा कर्म, भावे पुरुषोत्तम संतुष्ट सदा. श्रुती स्मृती हे दोन्ही डोळे, येणे विनजे आंधळे. तेही हरी भजनी धावतान भाव बळे. पडे ना आडखुडे सप्रेम योगे. प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन ज्ञान पूजन. प्रेमे विन श्रवण कीर्तन, वृथा जान नृपनाथा. माता देखोनी प्रेम भावे, बालक डोळे झाकुनी धावे. ते धावे सवेचे पावे, अति सद्भावे निज माता. तैसा सप्रेम जो भजे भक्त, तैसा सप्रेम भजे भक्त. त्या भजना सवे भगवंतू, भूलला चाले स्वानंदयुक्तू. स्वयं सांभाळितू पदोपदी, ऐसे आचरितान भागवत धर्म. बांधू न शके कर्मा कर्म, कर्मासी ज्याची आज्ञा नेम. तो पुरुषोत्तम भजना माझी. ऐसा भागवत धर्मे गोविंदू, तुष्टला चाले स्वानंद कंदू. तेथे केवी घे विधी निषेधू, भक्तान प्रमादू कदा न बाधी. जेविका स्वामीची या बाळा, अवरोधू न करवे द्वारपाळा. तेवी भागवत धर्म भजनशीळा, कर्मार्गळा बांधू न शके. ज्यासी भगवत भजनी विश्वासू, विधी निषेधू त्याचा दासू. देखोनी निज भजन विलासू, स्वयं जगन्निवासू सुखावे. भागवत धर्मे राहे कर्म, तव तव सुखावे पुरुषोत्तम. सप्रेम भक्ता बाधी कर्म, हा वृता भ्रम भ्रांतासी. आता या ओवींचा अर्थ, मनामध्ये एक शुद्ध भाव असला तरी पुरे, पण बुडणे म्हणता ते मिथ्या होऊन जाते व जिथे पोचायचे असते ते स्थानच आपण होऊन जातो. येथे पोचल्याशिवाय तरावयाचे आणि प्रयत्नाशिवाय प्राप्ती व्हावयाची, अर्थात सुख उपायांनी ब्रह्मप्राप्ती व्हावी म्हणून नारायणांनी भक्ती प्रगट केलेली आहे. भागवत धर्माची स्थिती अशी आहे की त्याने भोळेही संसार सागर तरून जातात. सुलभ रीतीने ब्रह्मप्राप्ती कशी होते हे श्लोकार्थामध्ये स्पष्ट करून सांगत आहे. ज्याला श्रुती स्मृती समजत नाही, त्याचा जो अभ्यास करत नाही परंतु भागवत धर्माला भक्तीने अनुसरतो, त्याला विधिनिषेधाची बाधा होत नाही. कधी स्वप्नात सुद्धा त्याच्या हातून प्रमाद घडत नाही. जो अत्यंत भक्तीने व प्रेमाने भागवत धर्माचे आचरण करतो, त्याला कर्म आणि अकर्म बाधू शकत नाही. त्याच्या या भक्तीने पुरुषोत्तम सदा संतुष्ट होतो. श्रुती आणि स्मृती हे दोन डोळे आहेत. हे डोळे ज्यांना नाहीत ते आंधळे आहेत, परंतु असे भक्तही भक्तिबळाने धावत असता ते कोठे अडखळत नाहीत किंवा पडत नाहीत. हे राजा,
शुद्ध प्रेमाशिवाय श्रुती स्मृतीचे ज्ञान, ध्यान, पूजन ही सर्व व्यर्थ होत. आई पाहिली की मूल डोळे झाकून तिच्याकडे धाव घेते. आई पण तितक्याच प्रेमाने धाव घेऊन मुलाला उचलून घेते. त्याप्रमाणे जो भक्त शुद्ध प्रेमाने भगवत भजन करतो त्यावर भगवंत संतुष्ट असतो व त्या भक्ताला तो पदोपदी सांभाळतो. अशा प्रकारे भक्त भगवंताच्या भक्तीत रमून गेला असता त्याला कर्म आणि अकर्म बांधू शकत नाही. कारण कर्माने ज्याला आज्ञा आणि नियम घालून दिले आहेत तो पुरुषोत्तम भक्ताच्या भजनामध्ये असतो. याप्रमाणे भगवंत हा भागवत धर्माने संतुष्ट होऊन चालत असतो. मग तेथे विधिनिषेध कसे राहणार? आता अशा भक्ताला विघ्ने तरी कशी येणार? द्वारपाल काही राजपुत्राला द्वारावरती अडवू शकत नाहीत. त्याप्रमाणे भागवत धर्माने जो भजन करत असतो त्याला कर्माचा अडसर प्रतिबंधक होत नाही. ज्याच्या खरोखर भगवत भजनावर विश्वास आहे त्याचे विधिनिषेध दास बनतात. आपल्या भजनाचा विलास पाहून स्वतः जगन्निवास परम संतुष्ट होतात. भागवत धर्माचे जसे जसे आचरण करावे तसे तसे पाप कमी होऊ लागते व पुरुषोत्तम संतुष्ट होतो. यास्तव प्रेमळ भक्ताला कर्मबद्ध करते. असा हा अज्ञांना वृथाभ्रम झालेला आहे. जय श्री कृष्ण. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.